स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतो तो धगधगता ज्वालामुखी। स्वातंत्र्याची तीव्र ओढ, देशासाठी झटणं आणि क्रांतिकारक विचारांचा आक्रोश हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वात ठासून भरलेलं होतं। नमस्कार, मी हेमंत हेडव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात। आणि आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक म्हणजेच माझी जन्मठेप या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल। माझी जन्मठेप हे पुस्तक फक्त त्यांची आत्मकथा नाही, हे आहे त्यांच्या असह्य वेदनाचं, त्यागाचं आणि अपार धैर्याचं जिवंत चित्रण। काळ्या पाण्याच्या अंदमान जेलमध्ये घडलेला प्रसंग त्यांनी इतक्या थेट शब्दात मांडले आहेत की वाचताना अंगावर शहारा येतो। आपण आज जिथे स्वातंत्र्याने फिरतोय, बोलतोय, जगतोय, त्या स्वातंत्र्याची किंमत किती होती हे कळायला माझी जन्मठेप सारखं पुस्तक हवंच। ब्रिटिशांनी भारतातील क्रांतिकारकांना शिक्षा देण्यासाठी अंदमानच्या बेटावर एक भीषण तुरुंग उभारला होता, सेल्युलर जेल, आणि यालाच काळं पाणी देखील म्हणायचे। इथं कैद्यांना खायला कमी, मारायला जास्त आणलं जायचं, दिवसाला अनेक तास तेल काढण्याचं काम, खाण्याची दुर्मिळ व्यवस्था, संवादाचा बंदिस्त झरा, सगळंच अमानवी। सावरकरांनी हा सगळा छळ स्वतः अनुभवला आणि त्या प्रसंगाची रेखाटने त्यांनी प्रामाणिकपणे या पुस्तकात आणली। या तुरुंगात सावरकर एकटं लढत होते। त्या कठोर कारागृहात ना भेटी, ना पत्रव्यवहार, ना आशेचा किरण, पण तरीही ते कोसळले नाहीत। त्यांनी मनाच्या ताकदीवर त्या यंत्रवत जीवनातही विचारांची मशाल पेटवली। कैदी असताना त्यांनी उपोषण केले, हक्कांसाठी लढा दिला आणि इतर कैद्यांनाही प्रेरणा दिली। त्याने भिंतीवर कविताही कोरल्या, डोक्यात इतिहास लिहिला। राष्ट्रासाठीचा त्यांचा ध्यास काहीही थांबवू शकला नाही। या पुस्तकात कुठेही उगाच साहित्यिक अलंकार नाहीत, भाषा आहे साधी पण अनुभव आहेत खोलवर पोहोचणारे। सावरकरांच्या शैलीत थेटपणा आहे, जणू समोर बसून ते स्वतः सांगत आहेत। एखादी रात्र तुरुंगात कशी जात असे, एक वेळचं जेवण किती अमानवी असायचं, इंग्रज अधिकाऱ्यांचा राग, कैद्यांचे प्रयत्न, हे सगळं वाचताना असं वाटतं की आपणही त्या काळ्या कोठडीतच आहोत। त्यांच्या शब्दांमधून फक्त रडगाणं नाही तर स्वाभिमान आहे, चिवटपणा आहे आणि अभिमानाने मरण पत्करण्याची तयारी आहे। आजच्या तरुण पिढीने हे पुस्तक नक्कीच वाचावं, कारण आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे किती संघर्षाने मिळालं आहे ते आपल्याला समजतं। एक सामान्य माणूस किती असामान्य होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच सावरकर। हे पुस्तक वाचून राष्ट्रप्रेम आणि त्यागाची खरी व्याख्या समजते। मानसिक ताकद, संयम आणि आत्मभान हे खरे आयुष्यातले शस्त्र आहेत हे शिकवणारा हे ग्रंथ आहे। माझी जन्मठेप हे फक्त इतिहास नसून एक भावनिक, प्रेरणादायक आणि राष्ट्राभिमान जागवणारी स्फुलिंग कथा आहे। माझी जन्मठेप वाचणं म्हणजे एक वेगळं प्रवास घडवणं, एका अशा जगात शिरणं जिथे मानवी वेदनांची पराकाष्ठा होती आणि तरीही देशप्रेमाचं व्रत जपलं गेलं। ही कहाणी आजही प्रेरणादायक आहे। ही कहाणी आजही जिवंत आहे, कारण ती लिहिली आहे एक अशा माणसाने ज्याने शब्द नव्हे तर स्वतःचा वेदनांनी इतिहास लिहिला आहे। हे पुस्तक नक्की वाचाच, कारण ते वाचताना आपणही सावरकरांच्या त्या बंद खोलीत त्यांच्यासोबत बसतो आणि आपणही थोडं सावरकर होतो। हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। शिवाय आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून सुद्धा हे पुस्तक तुम्ही मागवू शकता। तर मग मंडळी, कसा वाटला आजचा भाग? आशा आहे की नक्कीच आवडला असेल तुम्हाला। तर मग आत्ता पटकन लाईक आणि शेअर देखील करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल।